नमस्कार मित्रांनो, आपल्यासाठी PM सूर्यघर योजना चालू करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला 78,000 रुपये सबसिडी मिळणार आहे. आणि या सबसिडीसाठी अप्लाय कसं करायचा याची A to Z प्रोसेस मी सांगणार आहे. तर आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, यामध्ये आपल्या घरावरती सोलर पॅनल बसवले जाणार आहे, ज्याच्यासाठी आपल्याला 78,000 रुपये सबसिडी मिळणार आहे. जो तुमच्या घराचा लोड असेल त्यानुसार तुम्हाला 1 किलोवॅट किंवा 2 किलोवॅट याच्यामध्ये सोलर पॅनल बसवले जातील आणि तुम्हाला याची मोफत वीज मिळेल. यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतील आणि तुम्ही याच्यासाठी फॉर्म कसा भरसाल याची A to Z प्रोसेस मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर चला मित्रांनो, जाऊया आपल्या लॅपटॉपवरती एक कोणतेही ब्राउझर ओपन करा, ज्यामध्ये pmsurya.सूर्याघर.gv.in टाईप करून सर्च करा. सर्च केल्यानंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होणार आहे. इथं ओपन झाल्यानंतर तुम्ही अनुदानाची रचना यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जो सबसिडी क्रायटेरिया आहे तो इथे दाखवण्यात येईल, जो की तुम्हाला 78,000 रुपयापर्यंत असणार आहे. जर तुम्हाला 0 ते 150 युनिटपर्यंत तुमच्या मीटरमध्ये युनिट पडत असतील, त्याच्यामध्ये तुम्ही 1 किलोवॅट किंवा 2 किलोवॅटपर्यंत घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला 60,000पर्यंत सबसिडी मिळेल. आणि 150 ते 300 मीटर जर युनिट येत असेल तर त्याच्यामध्ये 2 किलोवॅट किंवा 3 किलोवॅटपर्यंत तुम्ही घेऊ शकता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 78,000 रुपये सबसिडी मिळणार आहे. तर परत आपल्या वेबसाईटवरती या. इथे आल्यानंतर रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला 2 ऑप्शन दाखवण्यात येतील, लॉग इन हिअर आणि रजिस्ट्रेशन हिअर. तर आपण इथे नवीन आहे तर आपल्याला इथं रजिस्टर करावं लागेल, तर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. येथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला आपलं इथं सर्वप्रथम राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमचं जेही राज्य असेल ते तुम्ही याच्यामधून सिलेक्ट करून घेऊ शकता. तर माझं महाराष्ट्र आहे, तर मी महाराष्ट्राकडे घेतो. त्याच्यानंतर इथे तुमचा जिल्हा जो कोणता असेल, डिस्ट्रिक्ट, तो सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमची लाईट इलेक्ट्रिसिटी तुमच्यामध्ये इथे कुठून येते तर ती कंपनी तुम्ही सिलेक्ट करा, कोणत्या कंपनीची. त्याच्यानंतर इथे तुमचा जो लाईट बिल आहे, मीटर जो बिलवरती नंबर येतो तो नंबर इथे टाका आणि नेक्स्टवरती क्लिक करा. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे तुमच्या नावातील काही अक्षरं ज्या नावाने तुमचं मीटर आहे त्या नावाने इथे तुमचं बिल येते, ते नावाचे इथे काही अक्षरं दाखवण्यात येतील. ते अक्षरं थोडे चेक करून घ्या आणि प्रोसीडवरती क्लिक करा. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा ऑप्शन येणार आहे. तर इथे तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकून घ्या. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं सेंड OTP वरती क्लिक करा आणि इथे दाखवण्यात येईल की OTP सक्सेसफुली सेंड झालेला आहे. याला ओके करा. त्याच्यानंतर जोही तुमच्या मोबाईलवरती OTP येईल तो OTP इथे टाका. OTP येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो मित्रांनो, तर इथं थोडा वेळ थांबायचं आहे आणि OTP टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं ईमेल ID ऑप्शनल आहे, ते तुम्ही टाका किंवा सोडून देऊ शकता. त्याच्यानंतर कॅप्चा आणि नेक्स्टवरती क्लिक करा. यू हॅव सक्सेसफुली सबमिटेड दाखवण्यात येईल. तर याच्यानंतर आपल्याला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक करा. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही आत्ता रजिस्टर केला आहे तो मोबाईल नंबर इथे टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे कॅप्चा टाका आणि नेक्स्टवरती क्लिक करा. कॅप्चा जसा आहे तसा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे मित्रांनो आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP टाकून लॉग इनवरती क्लिक करा. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर अप्लाय फॉर लॅपटॉप याच्यावरती असं दाखवण्यात येईल. त्याच्यानंतर इथं प्रोसीडवरती क्लिक करा. आता इथे आपल्याला 3 स्टेप देण्यात आलेले, हे तिन्ही स्टेप आपल्याला कंप्लीट करायचे. याच्यामध्ये तुमचं ज्या नावाने मीटर आहे, ज्या नावाने तुमचं बिल येतं तो नाव इथं तुमचं दाखवण्यात येईल. ते तुम्ही बरोबर आहे तर चेक करा. त्याच्यानंतर इथं तुमची कास्ट कॅटेगरी जी असेल ती सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथे तुमचं गावाचं नाव, इथं सिटी म्हणजेच तुमचा तालुका जो असेल तो, डिस्ट्रिक्ट इथं ऑटोमॅटिक आलेलं असेल, पिनकोड ऑटोमॅटिक आलेला असेल. त्याच्यानंतर इथं तुम्हाला डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे. डिव्हिजन तुम्हाला माहीत नसेल तर तुमचं जे लाईनमॅन असतात त्यांच्याशी तुम्ही संपर्क करून विचारू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला सब डिव्हिजनसुद्धा निवडायचं आहे, तर सब डिव्हिजन निवडून नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर इथं तुम्हाला 2 स्टेप कंप्लीट झालेलं दिसेल. तिसरी स्टेप आपल्याला कंप्लीट करायची, ज्याच्यामध्ये आपल्याला लास्ट 6 महिन्याचं जे तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल आहे ते बिल इथं अपलोड करायचं आहे. अपलोड सिलेक्ट करून इथं अपलोडवरती केला. इथं सक्सेसफुली अपलोड झाल्याचं दाखवेल. याला ओके करा. ओके केल्यानंतर मित्रांनो, आपलं इथं अर्धं काम झालेलं आहे. आपला फॉर्म इथं भरून कंपाऊंड झालेला आहे. इथे व्ह्यू करून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट बघू शकता आणि इथं फायनल सबमिशन आहे त्यावरती क्लिक करा.
फायनल सबमिशन केल्यानंतर आर यू शुअर दाखवेल, तर याला ओके करा आणि ओके केल्यानंतर इथे बघू शकता आपल्या तिन्ही स्टेप कंप्लीट झालेल्या आहेत. तर इथं आपल्याला बँक डिटेल्स द्यायचे आहेत ज्याच्यामध्ये आपली सबसिडी येईल. तर इथं गो टू बँक डिटेल्सवरती क्लिक करा. गो टू बँक डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर इथे येणार आहे आपण. याच्यानंतर इथे तुमची बँक असेल, ज्या बँकेचं तुमचं पुस्तक आहे बँक पासबुक, ते इथे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर त्या बँकेचा IFSC कोड टाका. ज्या नावाने बँक अकाउंट आहे ते नाव इथे टाका. त्याच्यानंतर इथं अकाउंट नंबर टाका. अकाउंट नंबर टाकल्यानंतर इथे बँक पासबुक आपल्याला अपलोड करायचं आहे. बँक पासबुक नसेल तर तुम्ही कॅन्सल चेकसुद्धा अपलोड करू शकता, पण तुम्ही बँक पासबुकच इथे अपलोड करा. जे 2 MB पर्यंत तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर इथे सबमिट करा. सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपलं काम इथे झालेलं आहे. याच्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन अक्नॉलेजमेंट डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि लगेच सबमिट बँक डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. सबमिट बँक डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपले एक सर्व स्टेप आता कंप्लीट झालेले आहे. याच्यानंतर जेही स्टेप आहेत ते याच्यानंतर फॅसिलिटी अप्रुव्हल स्टेटस जे आहे ते आपल्याला इथे सर्व एक एक कंप्लीट झाल्याच्या नंतरच आपल्याला दिसणार आहे. जे की डाव्या साईडने तुम्ही बघू शकता, एक वरच्या याच्यावरती आपलं सबमिशन झाले ते तिथं ग्रीन टिक आलेले. याच्यासाठी जसं जसं हे ॲप्लिकेशन आपलं चेक होऊन अप्रुव्हल दिलं जाईल तसे तसे सर्व टिक इथं ग्रीन होणार आहेत. तर हे ग्रीन झाल्यानंतर आपल्याला लगेच आपले पैसे बँक अकाउंटमध्ये येतील आणि तुमच्या घराचा जो सर्वे आहे तो सर्वे होणार. तर मित्रांनो असा हे फॉर्म होता. हा फॉर्म A to Z तुम्हाला मी सांगितलेला आहे. तर याच पद्धतीने तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता. ही माहिती